नमस्कार. पुन्हा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आय नो तुम्ही या ठिकाणी इंग्रजी शिकण्यासाठी आलेला आहात आणि मी माझं ते ड्रीम, माझं ते काम बिलकुल 100% करतो आहे. पण मला एक अशी कंप्लेंट आलेली आहे की सर, माझा मुलगा कन्सिस्टंट राहत नाही सर. सर, माझा मुलगा शिकायला तर सुरुवात करतो, पण सर त्याला आळस येतो, त्याला झोप येते. एक गोष्ट लक्षात ठेवा गाईज, फक्त थोड्या दिवस मेहनत करायची असते. माझ्याकडे कसं मध्ये एक केस आली होती. तर काय झालं, माझ्याकडे एक स्टुडंट होता माझा, ठीक आहे. तर झालं सीन असा की भाई त्याची इच्छा होती की यार मला ना थोडी तयारी करायची, तलाठी काहीतरी स्पर्धा व्हायची, तयारी करायची. मी म्हटलं की ठीक आहे बाई कर, मी त्याला सांग. पण त्याला आळस यायचा, भयानक आळशी होता तो. यार नाही यार, बोर होतं यार, झोप येतं यार, असं करायचं. ठीक आहे. मग काय झालं की मग एकदा त्याचा एक मित्र होता, तो सुद्धा त्या परीक्षेला बसला होता. ओके. आणि ॲट द एंड फक्त 3 ते 4 महिने मेहनत केली असेल त्याने आणि शेवटी त्याला तलाठाचा जॉब मिळाला. तो तलाठी आहे आज. ओके. त्याला काहीतरी 80-90 हजार रुपये पेमेंट आहे. मस्तपैकी सुरू करतो आहे, स्वतःचा बंगला बांधला आत्ता त्यानं. ओके. आणि आता हा जो आहे ना, हा रडतो आहे. का? त्याला रिग्रेट होतं आहे, कारण वय निघून गेलं त्याचा असं काहीतरी सीन असतो त्याचा. आता हा रडतो आहे आणि हा मला म्हटला की सर, तुमचं ऐकलं असतं मी त्यावेळेस. सर, मला रिग्रेट होतं आहे सर, मी थोडा अभ्यास केला असता सर, आज मी तलाठी, आज मी मोठा ऑफिसर असलो असतो सर. आय जस्ट वॉन्ट की हे रिग्रेट आहे ना, हे भयानक असतं भाई. लई त्रास देतं तुम्हाला, खूप काळापर्यंत त्रास देतं. सो थोडा त्रास होऊ शकतो तुम्हाला शिकताना काहीतरी नवीन, पण याचा जो बेनिफिट आहे ना, हे बेनिफिट खूप लाँग टर्म आहे आणि खूप जबरदस्त आहे. सो प्लीज आळस करू नका जर तुम्हाला शिकायचं असेल एखादी गोष्ट किंवा एखादी नवीन गोष्ट. दिस इज अ पर्सनल सजेशन फॉर मी अँड I have also felt such kind of regrets in my life. I have also done some mistakes, okay? But the thing is, I'm learning from them and I'm starting something my own, okay? And if you are learning from them, then there is a great. But if you are just regretting whole your life, then it is very bad for you, okay? So please don't regret. Do something. Time has not gone yet. You can still do very fine, okay? Fine. So मला एवढं सांगायचं होतं. प्लीज जर आळस येत असेल तर प्लीज हे करू नका, काम करायला सुरुवात करा. एनिवेज, नमस्कार, माझं नाव संयम देशमाने आणि मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो इन्स्पायरिंग इंग्लिश अकॅडमी, छत्रपती संभाजीनगरमध्ये. द बेस्ट ऑनलाईन, द बेस्ट ऑफलाईन अकॅडमी इन महाराष्ट्र. जर बेसिक टू ॲडव्हान्स इंग्रजी शिकायचं असेल तुम्हाला, तेही फक्त 2 ते 3 महिन्यामध्ये, तर मी आहे ना यार बसलेला, का टेन्शन घेताय तुम्ही? ठीक आहे. चलो, दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि लगेच ॲडमिशन करून घ्या. ऑफलाईन संभाजीनगरमध्ये राहताय तर मला मेसेज करा, कॉल करा, बोलून घ्या आणि अकॅडमीवर येऊन समोरासमोर बसून शिका. एम आय क्लिअर? चलो, लेट्स गो. ओके. आता आज आपण शिकणार आहोत कॉमन इंग्लिश लेटर कॉम्बिनेशन्स. कॉमन इंग्लिश लेटर कॉम्बिनेशन कसं असतं माहिती का? जर हे कॉमन लेटर इंग्लिश कॉम्बिनेशन्स तुम्ही शिकले तर तुमचं 20% इंग्लिश तर परफेक्ट वाचायला लागसाल तुम्ही. उदाहरणार्थ मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलं की इंग्रजी भाषेमध्ये काही पॅटर्न्स असतात. हे पॅटर्न्स तुम्हाला फॉलो करायचे असतात. उदाहरणार्थ याच्या आधी पण तुम्हाला सांगितलंय, जर का ओ आणि ई जर का असेल तर त्याचा उच्चार वेगळा येतो. मग असे 100 शब्द तुम्ही आणा ज्याच्यामध्ये ओ, त्याच्यानंतर कॉन्सोनंट आणि ई, त्यांचा उच्चार सेम येणार आणि तुम्ही ते वाचणार का? कारण तुम्हाला पॅटर्न माहिती आहे. सो हे पॅटर्न लर्न करा, कॉम्बिनेशन्स माहीत करा. ओके. आणि मग तुम्ही इंग्रजी शिकसाल. आज आहे आपला डे नंबर 23 आणि जबरदस्त मेथडनं आपण इंग्रजी शिकतो. ठीक आहे ना? ओके. चलो, तर कॉमन इंग्लिश कॉम्बिनेशन हे कोणकोणते आहेत, दॅट्स व्हॉट वी आर गोइंग टू सी हियर. ओके. बघा, सगळ्यात पहिले आता कॉमन कॉम्बिनेशन म्हणजे काय की 2 अक्षरे जर का एकत्र आले. ओके. 2 अक्षरं जर का एकत्र आले तर त्याला आपण कॉम्बिनेशन्स असं म्हणत असतो. काय म्हणतो? कॉम्बिनेशन म्हणतो. उदाहरणार्थ एस आहे आणि एच आहे. आता एस हा वेगळा अल्फाबेट आहे, एच हा वेगळा अल्फाबेट आहे, पण जेव्हा हे दोघं जण सोबत येतात तेव्हा यांचा उच्चार काहीतरी वेगळा बनतो. एसचा उच्चार स आहे, एचचा उच्चार ह आहे, पण सह नाही बनत, ते श बनतं. ठीक आहे. मग जेवढे काही शब्द आहेत इंग्रजी भाषेमधले त्याच्यामध्ये एस एच जर का आलं तर ते शच बनतं. आणि हे तुम्हाला ओळखता आलं तर तुमचं यार अर्ध काम झालं नाही या ठिकाणी यार. समजलं की नाही? सो अशा प्रकारे जर हे तुम्ही कॉम्बिनेशन समजसाल तर तुम्ही आरामात इंग्रजी बोलू शकसाल. ठीक आहे ना? समजलं? ओके. चलो, आता हे कॉम्बिनेशन बघूया. काही कॉम्बिनेशन बघणार आहोत आणि जे खूप महत्त्वाचे, जे खूप युजफुल आहेत. फाईन. चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करून घ्या जर केलं नसेल तर अजूनपर्यंत. ओके. पण सगळ्यात पहिला कॉम्बिनेशन आहे एस एच. आणि एस एच तुम्हाला ज्या ठिकाणी दिसेल त्या ठिकाणी श चा उच्चार करायचा तुम्हाला.
ठीक आहे. आणि एस एचच्या नंतर मग कोणताही वॉवल येऊ शकतो. हा, याच्यानंतर वॉवल येऊ शकतात यार. उदाहरण एस एचच्या नंतर ए येऊ शकतं, ते शा झालं. एस एचच्या नंतर ई येऊ शकतं, ते शे झालं. एस एच अरे असं काय होतं. ओके, एस एचच्या नंतर ओ आलं, ते शो झालं. ओके, एस एचच्या नंतर ई झालं, ते शे झालं. एस एचच्या नंतर आय झालं, ते वापस शी झालं. ओके, आणि एस एच यू असेल तर श झालं. शटअप म्हणतो ना, तर शटअपमध्ये एस एच ओके आणि यू टी शट झालं. समजलं. तर अशा प्रकारे मग याच्यानंतर वॉवेल येत असतात, पण कॉम्बिनेशन लक्षात घ्या. एस एच तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी दिसेल त्या ठिकाणी तुम्हाला शचं उच्चारण करायचं आहे. ठीक आहे, समजलं. ओके, आम आय क्लिअर. मग बघा आता आपण सेंटेन्स बघूया, कोण शब्द बघूया. एस एच आय आणि पी. मग बघा एस एच आय काय झालं, शी, आणि पी सेच प. मग काय शब्द तयार झाला, शिप. ओके, शॉप, फिश, वॉश, शी. समजलं. ओके, चेअर, चिक. सॉरी, हे तर वेगळं. ठीक आहे. आता दुसरा शब्द कोणता आहे, दुसरा आहे सी एच. आता सी एच तुम्हाला जिथंही दिसेल त्या ठिकाणी च वापरायचं तुम्हाला, च. ठीक आहे ना, सी एच असेल तर च वापरायचं आहे. उदाहरणार्थ बघा या ठिकाणी सी एच, च ए आय आर, चेअर. चिक, ओके, चॉप, लन, आणि सी एच च, लंच. ओके, एम यू सी एच, मच. एम यू म सी एच च. ठीक आहे. तर अशा प्रकारे सी एच ज्या ठिकाणी तुम्हाला दिसेल त्या ठिकाणी च वापर करायचा आहे. सी एचच्या नंतर ए, ई, आय, ओ, यू हे येऊ शकतं. हे येऊ द्या, याच्या अकॉर्डिंग वाचा. एम आय क्लिअर. ठीक आहे. आणि त्यानंतरचं कॉम्बिनेशन आहे थ. आणि हे टी एच. टी एच म्हणजे तसं तर थ येतं, पण काही ठिकाणी द सुद्धा उच्चार तुम्ही करता. ठीक आहे. थ किंवा द हे लक्षामध्ये ठेवा. टी एच ज्या ठिकाणी फक्त शब्दानुसार बदलतं. आता हे शब्द कोणते असतील हे तुम्हाला रिडिंगच्या माध्यमातून समजावे लागतील. बघा फॉर एक्झाम्पल टी एच काय झालं, आय. टी एच आय एन आणि ए के, एन के, थिंक. टी एच आय थी. टी एच आर थ्री, थ्र. टी एच आय थी. समजलं. ओके. आणि या ठिकाणी वेगळे बघा. आता टी एच आय एस, थिस नाही म्हणणार, याला थ नाही म्हणणार, थिस नाही. हे याचा अर्थ द झालं, सॉरी ध. ओके, हे झालं धिस. इथं झालं थ, इथं झालं ध. ओके, कोणकोणते, ध आणि ध. ओके, ठीक आहे. बघा टी एचचं आहे या ठिकाणी थ. ओके, या ठिकाणी झालं थ, या ठिकाणी झालं ध, आणि या ठिकाणी झालं द. ठीक आहे. मग हे काय झालं, हे धिस झालं. हे दॅट झालं, थॅट झालं नाही किंवा धॅट झालं नाही. द या ठिकाणी टी एचचा अर्थ द बदलला, या ठिकाणी टी एचचा अर्थ द झाला, तर दे. समजलं. ओके. तर अशा प्रकारे शब्दानुसार बदलू शकतो. पुढे बघा भाई, पी एच जर का असेल तर फ होतं. पी एच असेल तर फ होतं. उदाहरणार्थ बघा पी एच ओ फोन, पी एच ओ फोटो, एलिफंट, एलिफंट. सगळं त्या ठिकाणी फ झालं. ओके. डब्ल्यू एच जर का असेल तर ते व झालं, व. डब्ल्यू एच असेल तर ते व झालं. ओके. ठीक आहे. बघा आता डब्ल्यू एच असेल तर व कसं होणार, डब्ल्यू एच ए टी वॉट, डब्ल्यू एच ई एन व्हेन, डब्ल्यू ई आर ई, डब्ल्यू एच ई आर ई व्हेअर. ओके. जर का सी के असेल तर, सी के असेल तर ते काय बनतं, सी के असेल तर ते क बनतं. सी के दिसलं तुम्हाला तर ते क बनतं. मग बघा बॅ क, ड क, सॉ क. समजलं. सी के असेल तर ते क बनून जातं. ओके. त्याच्यानंतर जर का एन जी असेल, एन जी, ठीक आहे, तर ते ग बनतं, ग. उदाहरणार्थ टी एच आय एन जी, थिंग, थिंग, अर्धा न त्या ठिकाणी होऊन जातो. उदाहरणार्थ बघा सिंग, रिंग, किंग. समजलं. तशा प्रकारे एन जी असेल तर त्या ठिकाणी ंग असा शब्द बनत असतो. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. या ठिकाणी मी तुम्हाला वेगवेगळे शब्द पण दिले. तर शिपचा आहे एस एच चालं श झालं, टी एच थ झालं, पी एच फ झालं, डी यू सी के आय एस सी के क झालं. ठीक आहे ना. सी एच च झालं, टी एच थ झालं. ओके. बी ए सी के क झालं, आणि के आय एन जी किंग झालं.
समजलं? तर वेगवेगळे शब्द बघा आणि त्या ठिकाणी वेगवेगळे शब्द सॉल्व करायचा प्रयत्न करा. मी अशी सुद्धा एक सिरीज सुरू करायचा विचार करतोय की मी फक्त 10 दिवसामध्ये तुम्हाला, ज्यांना 30 दिवस बघायची नसेल काही, तर 10 दिवसामध्ये मी तुम्हाला कंप्लीट इंग्रजी बेसिक टू ॲडव्हान्स वाचायला शिकून देईल. ट्रस्ट मी ऑन दिस. ठीक आहे ना, काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. ठीक आहे, ओके. तर अशा प्रकारे आपण बघितलं की या ठिकाणी जे आहे कॉमन इंग्लिश कॉम्बिनेशन असतात. जर का हे तुम्ही समजले, हे तुम्ही शिकले, तर तुमचं रीडिंग अजून इझी होऊन जातं. काही जास्त नाही आहे. पी एच झालं, एस एच झालं, एन जी झालं, एन के झालं. ठीक आहे ना, हे बेसिक जर का शिकले तर तुमचं काम या ठिकाणी अर्ध सोपं होऊन जातं. कारण मोस्ट ऑफ द वर्डमध्ये हे शब्द येतात म्हणजे येतात. ओके, आय होप तुम्हाला समजलं असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ऑनलाईन ऑफलाईन क्लास जॉईन करायचे असतील तर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. थँक्यू सो मच. विल सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.